दुपारच्या 100 बातम्या या बुलेटिनला सुरुवात करतोय। महायुती सरकारमधल्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात सापडले आहेत। बोर्डीकरांनी भर कार्यक्रमात एका ग्रामसेवकाला कानाखाली लगावण्याची धमकी दिली, त्याचबरोबर त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा देखील दिला। त्यामुळे आमदार रोहित पवारांनी त्यांचा अरेरावीचा व्हिडिओ पोस्ट केला आणि मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याची मागणी केली। कार्यक्रमासाठी कमी लोक आले म्हणून रागावणं हे समजण्यासारखं आहे, मात्र त्याकरता अधिकाऱ्याला कानाखाली मारण्याची धमकी देणं हा केवळ त्या अधिकाऱ्यांचा नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा अपमान आहे। चूक असेल तर नक्कीच अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, मात्र अशी धमकी देणं योग्य नाही। त्यामुळे मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे। रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओनंतर मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिलं, मी सर्वसामान्यांच्या हक्काकरता बोलले, मात्र सध्या रोहित पवारांना काही काम उरलेलं नाहीये म्हणून ते असे व्हिडिओ ट्विट करत राहतात, असा टोला त्यांनी रोहित पवारांना लगावला। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या नव्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालेला आहे। कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचा थोडाच, असं वादग्रस्त वक्तव्य शिरसाटांनी केलं। संजय शिरसाट यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा रोहित पवारांनी चांगलाच समाचार घेतला। शिरसाट साहेब, पैसे तुमच्या घरचे नसले तरी निवडणुकीच्या वेळी ज्यांना तुम्ही मायबाप म्हणता त्या माय आणि बाप जनतेचे आहेत, त्यामुळे सरकारचा पैसा आपल्या घरचा नाही म्हणून कशीही उधळपट्टी करण्याचा किंवा बॅगा भरण्याचा अधिकार कुणाला नाही, असं ट्विट करत रोहित पवारांनी हल्लाबोल केलेला आहे। मुंबईमध्ये युगेंद्र पवारांचा साखरपुडा संपन्न झाला। या निमित्त पवार कुटुंब एकत्र आलं होतं। यापूर्वी जय पवारांच्या साखरपुड्यात पवार कुटुंब एकत्र आलं होतं। मंत्री शंभूराज देसाईंनी आपलं शासकीय निवासस्थान असलेल्या मेघदूत बंगल्यावर प्रवेश केला। तब्बल 55 वर्षांनंतर देसाई कुटुंब मेघदूतवर वास्तव्याला गेलं। यावेळी गृहप्रवेशावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले। मेघदूत बंगल्यावर शंभूराज देसाई यांचं बालपण केलेलं आहे। आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता। बाळासाहेबांच्या कारकिर्दीत पक्षांतर्गत निवडणुका व्हायच्या, त्या मध्यंतरी उद्धव ठाकरेंनी बंद केल्या। बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून ते त्या पदावर बसले, मात्र कुठलीही घराणेशाही नसलेल्या आणि कुठलीही मक्तेदारी नसलेल्या एकनाथ शिंदेंनी आमचं नेतृत्व केलं। त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या मजबूतीकरता पावलं उचलली जात आहेत, असं वक्तव्य योगेश कदम यांनी केलं। शेकापच्या मेळाव्यात भाषण करताना राज ठाकरेंनी रायगड जिल्ह्यातील डान्सबार विषयी भाष्य केलं होतं। रायगडमध्ये परप्रांतीयांचे सर्वाधिक अनधिकृत डान्सबार आहेत असा उल्लेख राज ठाकरेंनी केला होता। त्यानंतर अवघ्या 12 तासांमध्येच पनवेलमधील डान्सबार मनसे कार्यकर्त्यांनी फोडले। पनवेलमधील नाईट रायडर हा डान्सबार फोडण्यात आला। एक महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे लिफ्टमध्ये असताना लिफ्ट आदळलेली आहे। हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भेटायला ते गेलेले होते। लिफ्टचा अपघात झालेला आहे। लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळलेली आहे। जरांगे थोडक्यात बचावलेले आहेत। जरांगेंबरोबर त्यांचे सहकारी सुद्धा होते, तेही थोडक्यात बचावलेले आहेत। बीड शहरातील शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्याकरता जात असताना हा प्रकार घडलेला आहे। कोणीही जखमी झालं नसल्याची प्राथमिक माहिती मिळते, पण बातमी मोठी आहे। मनोज जरांगे हे एका रुग्णाला भेटायला जात होते, त्यावेळी बीडमध्ये हॉस्पिटलमधल्या लिफ्टमध्ये ते अडकले। लिफ्ट तशीच्या तशी खाली आदळली आणि त्यात त्यांचे सहकारी आणि ते दोघेही होते। त्या दोघांनाही दुखापत झालेली नाही अशी प्राथमिक माहिती मिळते। अजून अपडेट समोर यायचं आहे, पण या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी बघतोय। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांना विचारूया। सुरेश, किती वाजताची ही घटना आहे, आत्ताचं काय अपडेट आहे? 2:30 वाजताची ही घटना आहे। शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर या ठिकाणी ही घटना घडलेली। मनोज जरांगे पाटील हे एका पेशंटला भेटण्यासाठी जात असताना ते पहिल्या मजल्यावरती लिफ्टमध्ये वजन जास्त झाल्यामुळे टेक्निकल प्रॉब्लेम आला आणि त्या ठिकाणी लिफ्ट आदळली गेली। त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांना थोडा धक्काही बसला, मात्र कोणीही त्यामध्ये जखमी झालेलं नाही। आणि नंतर लिफ्ट टेक्निकल प्रॉब्लेममुळे बंद पडल्यामुळे लिफ्ट तोडून या सगळ्यांना बाहेर काढावं लागलं। मात्र अर्धा ते पाऊण तासा पूर्वीची ही घटना आहे। यामध्ये आता मनोज जरांगे पाटील बीडमधून नाशिककडे रवाना झालेत, मात्र
मात्र या घटनेची मोठी चर्चा होते. त्या हॉस्पिटलमध्ये ते रुग्णाला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी टेक्निकल प्रॉब्लेममुळे लिफ्ट आदळली गेली आणि यामध्ये मनोज जरांगे पाटलांना देखील धक्का लागला. इतर जे काही 5-6 जण होते त्यांना देखील थोडी किरकोळ जखम झालेली, मात्र यामध्ये कुठलीही मोठ्या पद्धतीची हानी झालेली नाही. पण लिफ्टचा हा अपघात झाला, यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि इतर जे सहकारी आहेत ते बालबाल बचावले असंच म्हणावं लागेल. नक्की, धन्यवाद माहिती दिलीस त्याबद्दल सुरेश. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याला माहिती देत होते. मनोज जरांगेंसह सहकारी थोडक्यात बचावलेला आहे. लिफ्ट पहिल्या मजल्यावर गेली आणि लिफ्ट खाली आदळलेली आहे. वजन जास्त झालं म्हणून लिफ्ट खाली आली आहे. पुन्हा एकदा दुपारच्या 100 बातम्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली. धमकीचा कॉल करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूरमध्ये गळती रोखण्याकरता काँग्रेस पक्षाकडून जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर केली जाणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली. भरणेंना शुभेच्छा देत कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. माणखटाव परिसराला संपूर्णतः दुष्काळमुक्त करणार असल्याचा संकल्प मंत्री जयकुमार गोरेंनी केला. तर संकल्प पूर्ण केल्याशिवाय 2029ची निवडणूक लढणार नसल्याचं ते म्हणाले. पुण्यामध्ये कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या निवासस्थानाच्या बाहेर ढोलताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानं रॅली काढण्यात येणार आली आणि स्वतः पुरोहित रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मिरजमधील सम्राट श्री दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या तब्बल 18 फुटी गणेश मूर्तीचं मोठ्या थाटामाटात आगमन झालं. हजारोंच्या संख्येनं गणेश भक्तांनी मुखदर्शन सोहळ्याला गर्दी केली. बुलढाण्याच्या खामगाव इथं जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी महोत्सवाला कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी भेट दिली. त्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांबद्दल माहिती करून घेतली. मुक्ताईनगरमधील विद्यार्थिनींनी भारतीय सीमेवरील सैनिकांना राख्या पाठवल्या. भारतीय सीमेवर तैनात असलेल्या जवानांना राखी पाठवून विद्यार्थिनींनी सैनिकांप्रती असलेलं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली. वाशिम जिल्ह्यात आमदार भावना गवळींकडून त्यांच्या मतदारसंघातून 3 लाख राख्या दरवर्षी पाठवल्या जातात त्या सैनिकांकरता आणि याकरता लगबग सुरू करण्यात आली आहे. गेल्या 27 वर्षांपासून आमदार भावना गवळी त्यांच्या मतदारसंघातून राख्या पाठवतात. सांगलीच्या दंडोबा डोंगरात दंडोबा राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत वेगवेगळ्या गटात हजारो स्पर्धकांनी भाग घेतला. महाराष्ट्र अमॅच्युअर ॲथलेटिक आणि सांगली जिल्हा अमॅच्युअर ॲथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेनं ही स्पर्धा घेण्यात आली. मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तंबाखूमुक्त शाळा आणि परिसर उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रभाग फेऱ्यांमध्ये तंबाखू टाळा, आरोग्य सांभाळा असा संदेश देण्यात आला. पिंपरीमध्ये शेअर मार्केटमध्ये 5 ते 20% परतावा देण्याच्या आमिषातून महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. 54,60,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. सांगलीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींनी आंदोलन केलं. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या मागणी करण्यात आली. आंदोलकांनी दखल न घेतल्यानं त्यांनी आक्रमक होत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मानवी मेंदूत प्लास्टिकचा शिरकाव झाल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. मानवी मेंदूत प्लास्टिकचा प्रवेश झाल्यानं मेंदूशी संबंधित डिमेन्शिया, अल्झायमर, स्मृतिभ्रंश यासारखे आजार होण्याचा धोका वाढल्याचा दावा करण्यात आलाय. चंद्रपूर महानगरपालिका आणि आगा खान एजन्सी फॉर हॅबिटेट इंडिया यांच्या 3 वर्षांकरता करार करण्यात आला. वाढती उष्णता आणि पुराचा धोका कमी करण्याकरता विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. दरम्यान 200हून अधिक गरजू कुटुंबांच्या घरांना उष्णतेविरोधी विशेष तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं जाणार आहे. यावल इथल्या बाजार समिती सभागृहामध्ये केळी लागवड आणि व्यवस्थापनाच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी कार्यशाळेत कृषी तज्ज्ञ आणि केळी उत्पादकांनी उपस्थिती दर्शवली. पिकावर पडणारे विविध रोग, आजार याबाबत उत्पादकांना आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. भंडारा जिल्ह्यातील साकोली इथल्या 100 वर्ष जुन्या असलेल्या मालगुजारी तलाव 2 दिवसांपूर्वी फुटला. त्यामुळे या तलावातील तब्बल 50 लाखांच्या मासोळ्या ऐन मच्छीमारी हंगामातच वाहून गेल्या. तब्बल 176 कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावलेलं आहे.
चोपडा आगाराला आता नव्या ई बसेस मंजूर झालेल्या आहेत। धुळे मार्गे नाशिक आणि चोपडा आगाराला या बसेस मिळणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर चार्जिंग पॉइंटचं कामही आगारात पूर्णत्वाकडे येत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील कुरखेड आणि निंबी या गावात स्मशानभूमी नसल्याने गावात कुणाचा मृत्यू झाला तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायचे कुठे असा सवाल गावकऱ्यांना पडतोय। अंत्यविधीकरता प्रेत घेऊन गावकऱ्यांना भटकंती करावी लागते। येत्या 7 ऑगस्टला कुरेशी समाजाकडून सोलापुरात मुकमोर्चा काढण्यात येणार आहे। याकरता कुरेशी समाजाने बैठक घेतली। गेल्या 15 दिवसांपासून राज्यभरात मशीनची खरेदी विक्री त्यासह मटण विक्री बंद करत कुरेशी समाजाने कामबंद आंदोलन पुकारलं। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वितरित करण्यात आला। यावेळी मावळमधील शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला। मावळ तालुक्यामध्ये ठाकरवाडी, शिंदे वस्ती आणि सोमाटणे इथल्या वनहद्दीतील आदिवासी कुटुंबांना जमीन देण्याची प्रक्रिया सुरू झाली। 5 पिढ्यांपासून राहणाऱ्या कुटुंबांना कायदेशीर हक्क मिळणार आहे। मावळचे आमदार सुनील शेळकेंनी याकरता पाठपुरावा केला होता। लोणावळ्यातील मुख्य बाजारपेठेतील बॅरिकेड्समुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तक्रार करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे व्यापाऱ्यांनी उद्या बाजारपेठ बंद करण्याचा इशारा दिलाय। दरम्यान तातडीने बॅरिकेड्स हटवण्याची मागणी करण्यात आली आहे। जळगावात गेल्या महिन्याभरात भटक्या कुत्र्यांनी तब्बल 579 नागरिकांचे लचके तोडलेत। रात्री अपरात्री नागरिकांवर हे कुत्रे हल्ले करतात, मात्र पालिका प्रशासनाकडून या कुत्र्यांवर कारवाई होत नाही। नागरिकांनी त्यामुळे संताप व्यक्त केलेला आहे। सिंधुदुर्गमध्ये 1 ऑगस्टपासून सागरी मासेमारीला सुरुवात झालेली आहे। निवती बंदर या ठिकाणी सकाळी 7 वाजता माशांचा लिलाव सुरू झाला। त्यामुळे ऐन श्रावणात निवती किनारी खवय्यांची मोठी गर्दी झाली। विद्यार्थ्यांना बालपणापासूनच देशभक्तीसह शेतकऱ्यांविषयी आणि सैनिकांविषयी आदर वाटावा आणि याकरता नवा उपक्रम राबवण्यात येणार आहे। येत्या 15 ऑगस्टपासून देशभक्तीचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली।